उन्हाळा विशेष अतिशय फायदेशीर आणि गॅस न पेटवता चटपटीत आणि प्रोटीनयुक्त 6 दिवसांचे 6 प्रकारचे सलाड कसे बनवायचे ते पाहूयात. सगळे सलाड अतिशय चविष्ट बनतात. तर पहिली रेसिपी पाहूयात. तर त्यासाठी काकडी स्वच्छ धुवून घेतली आणि या पद्धतीने किसणीच्या साह्याने लांब किसून घेतलं. एक गाजर सुद्धा स्वच्छ धुवून घेतलं आणि याच पद्धतीने किसून घेतलं. आता यामध्ये लांब बारीक चिरून घेतलेला कोबी घेतला. त्यानंतर लांब आणि पातळ काप करून घेतलेले कांदा आणि टोमॅटो सुद्धा घेतलं. एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल घेऊन यामध्ये फक्त 5 मिनिटे शिजवून घेतलेले सोया चंक्स घेतले. यामध्येच चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि थोडासा लिंबू पिळून घेतला. फक्त 5 मिनिटे मंद आचेवरच हे थोडंसं परतून घेतलं. हे मस्त चटपटीत सोया चंक्स सलाडवरती घेतले. आता दही किंवा ताकामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं चिली फ्लेक्स घेतलं. चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे ड्रेसिंग सलाडमध्ये काढून घेतलं. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि अतिशय सोप्या पद्धतीने प्रोटीनयुक्त मस्त चटपटीत आणि थंडगार सलाड बनवून तयार झालं. चवीला इतकं छान बनतं की लहान मुलं सुद्धा आवडीने खातील. आता दुसऱ्या दिवशीसाठी अतिशय पौष्टिक आणि 5च मिनिटात बनणारी ही सलाडची रेसिपी पाहूयात. तर त्यासाठी 1 वाटी बारीक चिरून घेतलेली काकडी घेतली. यामध्येच अर्धा कप बारीक चिरून घेतलेलं गाजर, अर्धा कप मोड आलेले मूग, थोडंसं बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो घेतलं. सलाड मस्त पौष्टिक बनण्यासाठी 15 मिनिटे भिजवून घेतलेले काजू आणि बदाम घेतले. बदामाची साल काढून घेऊन हे दोन्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं. यामध्ये थोडंसं दही किंवा ताक घेऊन याची पेस्ट करून घेतली. ही पेस्ट या सलाडवरती घेतली. आता यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी मिरी पूड आणि आवडत असल्यास थोडीशी चिली फ्लेक्स वापरू शकता. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि मस्त पौष्टिक प्रोटीनयुक्त असं हे सलाड बनवून तयार झालं. चवीला सुद्धा अतिशय छान बनतं आणि 1 वाटी खाल्लं तरी सुद्धा भूक लागणार नाही. आता तिसऱ्या दिवशीसाठी फक्त काकडी आणि गाजराची झटपट बनणारी सलाड रेसिपी पाहूयात. तर त्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेली काकडी आणि गाजर किसून घेतलं. ताकामध्ये 15 मिनिटे भिजवून घेतलेले मखाना मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची पेस्ट करून घेतली. यामध्ये चिली फ्लेक्स, चवीपुरतं मीठ आणि भाजलेले जिऱ्याची पूड घेतली. चांगलं मिक्स करून घेतलं. अतिशय प्रोटीनयुक्त आणि उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारं हे ड्रेसिंग तयार झालं. ही मखाण्याची पेस्ट सलाडवरती काढून घेतली आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. गॅस न पेटवता थंडगार पोटभरीचं सलाड बनवून तयार झालं. चौथ्या दिवशीसाठी या उकाड्यामध्ये अतिशय थंडगार आणि खमंग अशी ही सलाडची रेसिपी पाहूयात. तर त्यासाठी गाजर आणि काकडी स्वच्छ धुवून घेतलं आणि या पद्धतीने किसून घेतलं. बारीक पातळ काप याचे करून घेतले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साल काढून घेतलेले फुटाणे घेतले. यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड, लाल तिखट, चवीपुरतं मीठ घेतलं. थोडंसं दही किंवा ताक घेऊन याची पेस्ट करून घेतली. ही बनवून घेतलेली पेस्ट गाजर आणि काकडीमध्ये काढून घेतली आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. यामध्ये फुटाणे आहेत, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारं हे सलाड बनतं. शिवाय गॅस न पेटवता 5च मिनिटात बनवून तयार होईल. आता 5व्या दिवशीसाठी फक्त काकडीची अगदी झटपट बनणारी ही सलाडची रेसिपी पाहूयात. तर त्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेली काकडी या पद्धतीने किसून घेतली. अशी लांब आणि बारीक किसून घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये ताकामध्ये 15 मिनिटे भिजवून घेतलेले मगज बी घेतले. यामुळे या उकाड्यामध्ये मस्त थंडावा मिळेल. सलाडला मस्त खमंग अशी चव येण्यासाठी थोडंसं बेसन सुद्धा घेतलं. आता याची एकत्रच पेस्ट करून घेतली. यामध्ये मीठ आणि चिली फ्लेक्स घालून मिक्स करून घेतलं. तर मस्त थंडगार असं हे ड्रेसिंग बनवून तयार झालेलं आहे. किसून घेतलेल्या काकडीमध्ये ही पेस्ट काढून घेतली आणि मिक्स करून घेतलं. तर गॅस न पेटवता उन्हाळ्यामध्ये मस्त थंडावा देणारं सलाड बनवून तयार झालं. 6व्या दिवशी अतिशय पौष्टिक आणि चवीला अतिशय छान अशी सलाडची रेसिपी पाहूयात. तर त्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेलं आणि साल काढून घेतलेलं बीट घेतलं. या पद्धतीने बीट किसून घेऊ शकता किंवा याचे बारीक काप करून घेऊ शकता. एक काकडी सुद्धा यामध्येच किसून घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ, काजू आणि थोडंसं मीठ घेऊन याची पावडर करून घेतली. यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घेतली. दही सुद्धा वापरू शकता. ही पेस्ट या सलाडमध्ये काढून घेऊन सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. तर गॅस न पेटवता 5 मिनिटाच्या आतच थंडगार सलाड बनवून तयार झालं.